दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं। साठी वापरणारे हत्यार होते, त्याच्यानंतर त्यांचे रोजचे वापरण्याचे कपडे, त्यांचे साहित्य. गणपती पुढेला सुखरूप आणण्याबद्दल एकदम उत्कृष्ट गाडी चालवली. आता वाजले सकाळचे 6:30. 5 वाजता निघायचं ठरलं होतं, पण ज्या हिशोबाने कालचा प्रवास झालेला आहे. आता वाजले आहे सकाळचे 6:30. महालक्ष्मी मातेच्या मंदिरात चेकआउट केलेलं आहे आम्ही. हे हॉटेल होतं आम्ही जिथे थांबलो होतो. Muy está calor. दर्शन झालेलं आहे आणि आमचा नाश्ता सुरू आहे. हा पश्चिम द्वार आहे. पश्चिम द्वारनी आतमध्ये गेलो होतो आम्ही. आप्पे, इडली आणि थालीपीठ सांगितलेले आहे की हेवी होणार आहे ना. येस, दिवसाची सुरुवात कशी हलगीच केलेली बरी असते. ओके. साऊथ इंडियन. आम्ही आता छत्रपती शाहू महाराजांचा पॅलेस बघायला आलो होतो. त्याच्यानंतर तिकीट आहे. तिकीट काउंटरवर तिकीट काढल्यानंतर मग आम्ही आतमध्ये जाऊ. कालचा ब्लॉग अपलोड झालेला आहे आणि तुम्ही यूट्यूबवर बघू शकता तो ब्लॉग. आणि आता सर्वांनी चेंज करून घेतलेला आहे. Muy está calor. पण अंदर शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, शाहूजी महाराज व राजारामजी महाराज, साठी वापरणारे हत्यार होते, त्याच्यानंतर त्यांचे रोजचे वापरण्याचे कपडे, त्यांचे साहित्य, त्यानंतर काही तोफ होते अंदर, असं काही साहित्य होतं. त्यानंतर बसायचा दरबार जो आहे, हे सगळ्या गोष्टी आपण आज अंदर पाहिलेल्या आहेत. त्यानंतर या साईडला त्यांचं गोल्फ कोर्ट किंवा घोडदौडीसाठी जे यूज करत होते ते ग्राउंड आहे. आता पुढची वाटचाल कशी राहील आपली? आपण गणपतीपुळ्याकडे वाटचाल करू. आता इथून आम्ही निघत आहे गणपतीपुळेकडे, कारण की पुढचा रस्ता खूप खराब आहे म्हणते आणि आम्हाला रात्री संध्याकाळ व्हायच्या आधी आम्हाला तिथे पोचायचं आहे. पुन्हा एकदा कोल्हापूरला येऊ आणि स्पेशल कोल्हापूर फिरायसाठी 2-3 दिवस काढून येऊ आपण. इथं फिरण्यासारखं आहे इथे. आज आम्ही फक्त महालक्ष्मी दर्शनाला महालक्ष्मी मंदिरात गेलो सकाळी आणि आता इथे शाहू पॅलेसला आलो. महाराष्ट्राची ऐतिहासिक माहिती जर बघायची असेल तर तुम्ही कोल्हापूरला नक्की भेट द्या. येस, बिलकुल. परत एकदा आमच्या गँगला भूक लागलेली आहे. परत एकदा आमच्या गँगला फक्त भूक लागते. ब्रेड ऑमलेट, बाकी तर काही आहेच नाही. मिसळ पाव, व्हेज वाली खारी, प्युअर व्हेज. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं. मिलते हैं कल की वीडियो में. बरं सांगा अनुज भाऊ. आता आपण कोल्हापूरवरून पूर्ण निघालेलो आहे बाहेर. पण आता इथून पन्हाळा मार्गे रत्नागिरी ते गणपतीपुळेला करणार आहे. काही म्हणतात पन्हाळाकडचा रस्ता थोडा खराब आहे, तिकडं काम चालू आहे. तुम्हाला यशजी ते आता ते शायरी मारली, त्याचं काही म्हणायचं आहे तुम्हाला, काही बोलायचं आहे? इधर से ट्रॅव्हल होता क्या आपका? सेम टू सेम. Muy está calor. आता आपण मलकापूर म्हणून गाव आहे तिथे आहे सध्या आणि खूप मोठा जाम लागलेला आहे. ट्रॅफिक जाम झालेली आहे. आपलं गणपतीपुळे आहे 75 किलोमीटर्स. 2 ते 2.5 तास दाखवत आहे गुगल मॅप्स. खूप मोठा जाम लागला आहे पुढे, बघू शकता. Calor. Muy está. सो गाईज 5 किलोमीटर राहिलेला आहे आता गणपतीपुळे. खतरनाक घाट होता. अमरावतीवरून आहे, त्यांना माहिती आहे की बलदराचा घाट कसा घाट होता, त्याच्यापेक्षा पण खतरनाक घाट होता. आणि घाट आता आपण पार केलेला आहे. 5-6 किलोमीटर राहिलेले आहे. आणि अनुजजी आम्हाला लाला सांगतील. आपण किती वाजता निघालो होतो? आपण कोल्हापूरवरून आपण निघालो होतो 4 वाजता. 8:15 वाजलेले आहेत.
अजून इथून 5 किलोमीटर बाकी आहे गणपती. 4.5 तास ऑलमोस्टली 4.5 तास लागलेले आहे आपल्याला पूर्ण घाट पार करायला. आता काही केलेलं नाही आहे आपण हॉटेल. आता बघू आपण तिथे जाऊन हॉटेल. यशजी गाडीचा तुम्हाला ते सांगा पहिले. तांबडा पांढरा रस्सा होता कोल्हापूरचा, पण तो झाला आमच्या इथून स्किप. आता इकडे सुरमई पाहू. खूप छान प्रवास झालाय आमचा. ते पुढे येत्या 5 मिनिटं 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि आमचे अनुजजी अग्रवाल प्युअर व्हेज आहे. त्यामुळे बघू शकता तुम्ही असा Enjoy करा. सुंदर असा घाट आणि असा रस्ता आहे. सवय आता आपण आलो आहे पुढेला पोचलो आहे आणि आता आपण आलो आहे इथे हॉटेल समीरला जेवण करायला. आणि सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याबद्दल आणि आम्हाला गणपतीपुळेला सुखरूप आणण्याबद्दल एकदम उत्कृष्ट गाडी चालवली. थँक्यू. अभिनंदन भाऊ. धन्यवाद. मी ब्लॉगमध्ये आलो 1000 की कंप्लीट झाली. 1000 मला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. यूट्यूब चॅनलला 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. थँक्यू सो मच. त्याबद्दल तुम्हाला खूप 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 अभिनंदन. थँक्यू सो आणि मच. तुम्ही आज त्याबद्दल आम्हाला पार्टी नाही. खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. नाही. मनोगत व्यक्त करा अशी आमची इच्छा आहे. हा खूप कठीण प्रवास होता. एक ब्लॉगच टाकल्या 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. वर्षानंतर ब्लॉगिंग सुरू केली की लगेच 1K सबस्क्रायबर कंप्लीट. तरी मी तुमचं खूप खूप धन्यवाद करतो आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. आम्ही सगळे तुम्हाला दिसतो सर्व व्हिडिओमध्ये. आणखी पुढे आम्ही मालवण चाललो आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी फिरणार आहे, गणपतीपुळे एक्सप्लोअर करणार आहे आणि बरेचसे खूप छान छान व्हिडिओज असे येणार आहे आणि आम्ही आणत राहू आणि प्रयत्न करू. थँक्यू.